महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकच मिशन शासन सेवेमध्ये समायोजन करा या मागणीकरिता आझाद मैदानमध्ये राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सरकारने लक्ष न दिल्यास शासन सेवेत अन्यथा करू असा दिला इशारा. एकच मिशन शासन सेवेत समायोजन, एकच मिशन शासन सेवेत समायोजन. भारत माता की जय, भारत माता की जय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत जवळपास 4300 लोक कार्यरत आहोत आणि या सर्व आम्ही मिळून लोकांनी एक संघर्ष उभा केला की इतर योजनेप्रमाणे आम्हाला सुद्धा शासनामध्ये कायम करावं. आणि जर बघितलं आपण तर शासन याकडे दुर्लक्ष करते. तर आमच्या ज्या मागण्या आहे 3 मागण्या त्या रास्त मागण्या आहे आणि आम्ही या बाबतीमध्ये आम्ही माननीय मंत्री महोदय श्री भरत शेठ गोगावले साहेब यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. सचिव महोदय यांनासुद्धा रो विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 12 तारखेला निवेदन दिलेलं होतं, परंतु 23 तारखेपर्यंत आम्हाला कशाही पद्धतीचा त्यांच्याकडनं मार्ग काढून मिळाला नाही. त्या अनुषंगाने आम्ही या आझाद मैदानाला या रणभूमीवर आम्ही 23 तारखेपासून बसलेलो आहेत आणि आम्ही जे आंदोलन करतो आहे हे सर्व मिळून जवळपास 4500 कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं करतो आहे आणि हे सर्व करत असताना आम्हाला आमचा न्याय मिळावा या बाबतीत आम्ही लढत आहोत आणि सतत आमच्या मागण्या रोज शासनापुढे मांडत आहोत, परंतु शासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते आणि आमची जी योजना आहे ही ग्रामीण भागात चालत असून आम्ही ग्रामीण भागाचा विकास करतो आहे, गोरगरिबांचा विकास करतो आहे, परंतु आज आम्हाला कुठेतरी दुर्लक्षित केलेलं आहे शासनाने. याकडे फार मोठी दखल घेतली पाहिजे शासनाने आणि याकरिता आम्ही हा लढा उभारलो आहे. जर आमच्या मागण्या सतत आम्ही रेटून पकडतो आहे आणि या जर पूर्ण झाल्या नाही या 11 तारखेपासून फेब्रुवारीच्या 11 तारखेपासून आम्ही अन्नत्याग आंदोलनसुद्धा करणार आहे. तर आमची शासनाने खरंच दखल घ्यावी. काय विलंब लागतो आणि जर आपली नाराजी आहे तर या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार आहे? आम्ही जसं आमच्या मागण्या आहे शासनाने इतर योजनेप्रमाणे कायम करावं. S2 कंपनी आहे त्या कंपनीला हटवा. महाराष्ट्र राज्याने या देशाला 2005चा कायदा आदर्श व कायदा निर्माण करण्यासाठी भाग पाडला आणि या राज्यामध्ये 2006 पासून आमचे बांधव सतत या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीवर काम करत आहेत, परंतु अनेक वेळा या बाबतीत अनेक प्रकारच्या समिती शासनाने आम्हाला समजून घेण्याच्या बाबतीत नेमल्या, परंतु आजपर्यंत समजून घेण्याच्या बाबतीतला निर्णय या राज्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांसाठी झाला नाहीत. म्हणून यासाठी आम्ही मागच्या 12 जानेवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये आमच्या मंत्री महोदय यांना याबाबतचं निवेदन प्रथम त्यांना दिलं, मेल केलं, प्रत्यक्ष दिलं. सोबतच या राज्याचे नागपूर येथे आमचं सर्व व्यवहार चालणारं कार्यालय या ठिकाणी आहेत, त्याही ठिकाणी आमच्या सर्व सहकारी मिळून त्यांनासुद्धा आयुक्त महोदयांनासुद्धा या बाबतीला निवेदन दिलं. संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आमच्या सहकाऱ्यांनी सर्व मिळून या बाबतीतलं निवेदन त्यांनी दिलं, परंतु अशा प्रकारची दखल त्यांच्या स्तरावरूनसुद्धा घेण्यात आली नाही. म्हणून आम्ही याची 2 तारखेपासून आझाद मैदान गाठलं आणि या ठिकाणी आमच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी सतत आम्ही 3 दिवसापासून इथं धरणे आंदोलन करत आहोत. भविष्यामध्ये अशाच प्रकारचं जर शासनाने दखल घेतली नाही तर हा आंदोलन सतत सुरू राहणार आहेत. बरेच शेतांची तुमची भेट बरेच गोगावलेंची तुमची पहिली भेट झाली का? आणि दुसरं म्हणजे जर नाही हे केलं तर तुम्ही अन्नत्यागाचा इशारा सरने आता दिलेला आहे, तर मग सर आमच्या कराल का? रस्त्यावरचं आंदोलन कराल का? सर आम्ही या बाबतीतलं आमच्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि तिथं सहसचिव आणि काही अधिकाऱ्यांनी केलं, पण आमच्या न्याय हक्काच्या मागणीप्रती सकारात्मक चर्चा न केल्यामुळं आम्ही हे धोरण आखलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची आमच्या रास्त मागण्यांची मान्यता त्यांनी दिली नाही किंवा त्यांनी सकार निर्णय केला नाही तर आम्ही 11 तारखेपासून अन्नत्यागाची सुद्धा भूमिका या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांच्या समन्वय करून आम्ही घेतलेला निर्णय आहे.
किती संघटना आपल्याबरोबर आहे? आमचे सर 5 संवर्ग आम्ही या ठिकाणी नरेगामध्ये काम करतो. आमचे MIS कोऑर्डिनेटर आहेत, PM आहेत, तांत्रिक सहाय्यक आहेत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहेत आणि सोबतच आमचे CDO म्हणजे क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर अशा आमच्या 5 प्रकारच्या संघटना संयुक्तिक आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत.